काय झालाय आपला सकाळचा नाश्ता चपाती पिझ्झा चवीला खूप छान लागतो. एकदा बनवून बघा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण नाश्त्यासाठी बनवणार आहोत चपाती पिझ्झा. चपाती पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य, इकडे मी रात्रीची एक चपाती घेतलेली आहे, ताजी असेल तरी चालेल. चीज आहे, टोमॅटो आहे, ऑरिगॅनो, एक कांदा मी कापून घेतलाय, शेजवान चटणी आहे आणि मेयोनीज आहे. शेजवान चटणीच्या ऐवजी तुम्ही पिझ्झा सॉस घेतला तरी चालेल. तर आत्ता मी बनवायला सुरुवात करते. इकडे शेजवान चटणी आहे, छोटे 2 चमचे, आणि आत्ता आपण छोटे 2 चमचे मेयोनीज घालणार आहोत. मेयोनीज जास्त घातलं तरी काहीच हरकत नाही. या चमच्याने मी 2 चमचे मेयोनीज घेतलेला आहे. तर आत्ता आपण घालून घेणार आहोत. हे सगळं छान मिक्स करायचं, एकजीव करायचं. आता आपण मेयोनीज आणि हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते घालून घेऊया. पूर्णपणे पसरवून घ्यायचं. इकडे चपातीला मी पूर्ण मिश्रण लावून घेतलंय. आता आपण टोमॅटो घालूया, कांदा घालूया, पसरवून घालायचा चपातीला, पूर्ण असं पसरवून. आता घालूया चीज किसून. चीज जेवढं आवडतं तेवढं घाला, भरपूर घाला. आता आपण ऑरिगॅनो घालूया. इकडे गॅसवरती मी जाडबुडाचा तवा ठेवलेला आहे आणि आता आपण तव्यावरती हे छान शेकवून घेणार आहोत. मंद आचेवरती शेकवायचं आणि आपण झाकण ठेवूया आणि शेकवून घेऊया. आता आपण झाकण काढून बघूया. चपाती पिझ्झा तयार झालेला आहे. आपण काढून घेऊया. तर बघा, मी डायरेक्ट अगोदर तव्यामध्ये घातलं होतं, पण तव्यामध्ये ते थोडंसं लागायला लागलं, म्हणून मी ॲल्युमिनियमची एक प्लेट खाली ठेवली आणि प्लेटीवरती मी हा पिझ्झा ठेवला आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे तयार झालेला आहे, पाहू शकता. तर आता मी काढून घेते.